नमस्कार, आपले स्वागत आहे आमचे चॅनल जीत की कहाणीमध्ये. यातील पहिला भाग आहे खरा मित्र. हा भाग आम्ही मराठीत प्रकाशित करीत आहोत. तर ऐकू या गोष्ट खऱ्या मित्राची, सकारात्मक विचारांची. एक 20 वर्षाचा तरुण मुलगा होता. तसा तो खूप सुंदर होता. उंची 6 फूट पर्यंतची होती. शरीरयष्टी सुडल व पाहण्याजोगी होती. शिक्षण 12वी सायन्स व मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे डिप्लोमा केला होता. त्याने 12वी पर्यंतचे शिक्षण मिलिटरी स्कूलमध्ये हॉस्टेलमध्ये राहून घेतले होते. हॉस्टेल सोडून घरी आल्यावर तसे तो खूप आशावादी होता. त्याला युनिफॉर्मची खूप आवड होती. मैदानी खेळातही खूप चांगली प्रगती होती. तो क्रिकेटमध्ये खूप रस घेत असे. त्याचे कुटुंबही चांगले व्यवस्थित होते. आई प्रतिष्ठित महिला होती. बाबाही कामालाही होते व प्रतिष्ठित होते. एक बहीणही होती. तसा हा 20 वर्षापर्यंत मनमिळावू व चांगला व्यक्तिमत्वाचा किशोर होता. परंतु 20 वर्षानंतर अचानक काय झाले माहीत नाही. तो एकलकोंडा राहू लागला. कोणाशी जास्त बोलायचा नाही, खेळायलाही जायचं नाही, अभ्यासही करायचं नाही. अचानक त्याच्या मनात असे आले की मी काहीही करू शकत नाही, मी बोलूही शकत नाही, मी बोललेलं कोणालाही समजत नाही. मला जे सांगायचं आहे त्याचा उलट अर्थ समोरचा घेतो, म्हणून मी बोलतच नाही. मी मैदानी खेळ करू शकत नाही, मी धावण्यामध्ये जिंकू शकत नाही, मला कोणतेही खेळ येणार नाही. मी कोणत्याही विषयाचा अभ्यास केला तर मला ते लक्षात राहत नाही. मला कोणतेही पेपर सोडवता येणार नाही. मी कोणतीही नोकरी किंवा काम करू शकत नाही. मला काहीतरी झाले आहे, मला काहीच करायचं नाही, कारण मला ते जमणार नाही. अशा प्रकारे विचार मनात घेऊन तो एकटा बसू लागला. मित्र मैत्रिणी काय, तर आईबाबां बहिणीशीही तो नीट बोलायचा नाही. जेवायला दिलं तर जेवायचा नाही, तर गप्प बसायचा. सतत नकारात्मक विचार करत असायचा व आईबाबांकडे खर्चालाही पैसे घ्यायचा नाही. त्याला सतत काहीतरी कमीपणा वाटायचे. नकारात्मकाने परिपूर्ण त्याच्या मेंदूत ताबा घेतला होता. जे तो विचार करेल ते नकारात्मकच करत असे. त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी त्याच्या समोर नाही तर मागून बोलायचे व हसायचे. याचा त्याला खूप अपमान वाटे. तो जसे जसे दिवस जातील तसे तसे त्याचे नकारात्मक शक्ती वाढत गेली. 3 ते 4 वर्षात एवढी नकारात्मक शक्ती वाढली की तो अक्षरशः काहीच करायचं नाही. संवेदनशील व कृतिशील असा एक तरुण काही न करण्याचा निर्णय घेऊन बसला होता. तसे भरपूर काय करायचे होते, परंतु 3 ते 4 वर्षाच्या या नकारात्मक शक्तीने त्याला पूर्णपणे वेढून बांधून ठेवले होते. आता तो 24 वर्षाचा झाला होता. त्याच्या आईला मात्र असे वाटायचे की माझ्या मुलाने खूप प्रगती करावी, नाव कमवावे, परंतु ते विचारतच होते असे वाटत होते. आई बाबा दोघांनाही त्याचे खूपच टेन्शन होते. त्याच्या छोट्या बहिणीलाही त्याच्याबद्दल खूप वाईट वाटत असे. एक दिवस त्या कुटुंबाचा एक फॅमिली फ्रेंड त्यांच्याकडे येतो आणि त्या मुलाची आणि त्या व्यक्तीची भेट झाली. सहज बोलता बोलता त्या तरुणाची आणि त्या व्यक्तीची मैत्री झाली. त्या व्यक्तीने त्याचा अभ्यास करून त्याच्या मनात आणि डोक्यात असलेले न्यूनगंड, नकारात्मक शक्ती ओळखली व हळूहळू त्या तरुणाला सकारात्मक शक्तीचे बाळकडू पाजायला घेतले. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य त्याला समजावू लागले. तो तरुण त्या व्यक्तीला म्हणाला, काका, मला चांगले खेळायचे आहे, मला खूप बोलायचे आहे, मला चांगली नोकरी करायची आहे, मला नाव कमवायचे आहे, परंतु मला यातले काहीही जमणार नाही. माझ्या आईबाबांचे स्वप्नही मी पूर्ण करू शकत नाही. मी एक मूर्ख आहे. मी काय करू मला सांगा. त्या काकाने सांगितले, हे खूप सोपे आहे. तू कोणतेही काम दुसऱ्यांपेक्षा चांगले करू शकतो. खेळात पहिला येऊ शकतो. नोकरीतही कितीही मुलांमध्ये तुझीच निवड होईल. हे शक्य आहे. तू फक्त नकारात्मक विचार सोड व मी हे करणारच. मी इतरांपेक्षा जास्त चांगला करणार. मीच हे करू शकतो. माझ्यात अशी सकारात्मक शक्ती संचारली आहे की मीच हे करू शकतो. सर्व बुद्धी, सर्व शक्ती एकवटून मी सर्व काही करू शकतो. असे विचार कर. नकारात्मक शब्दही तुझ्या मनात येऊ देऊ नको. सतत सकारात्मक विचार कर. सकारात्मक बोलणारा मित्र कर, नकारात्मक बोलणारा शत्रू समज, असा सल्ला देऊन त्याला सांगितले, तू क्रिकेट मॅच बघण्यात वेळ घालवू नको. दुसऱ्यांची प्रगती बघत राहण्यापेक्षा तुझी प्रगती कर.
जा खेळायला, मैदानात उतर, तूच बेस्ट क्रिकेटर आहे. गेला एक मॅच खेळायला गेला. सर्व मित्र त्याला बघत होते. अरे 4 वर्ष हा कधी दिसला नाही, मैदानात हा काय खेळणार. परंतु मित्रांनो, आश्चर्य असे झाले की त्या क्रिकेटच्या मॅचमध्ये फटक्यांचा वर्षाव करून संपूर्ण मॅच जिंकून दिली. फिल्डिंग व बॅटिंग बघून संपूर्ण खेळाडू व शेजारील 10 गावातील लोक त्याची वाहवा करू लागले. हे सर्व ऐकून व पाहून अचानक त्याच्यात सकारात्मक शक्ती वाढली, आत्मविश्वास वाढला व तो तरुणासारखा वागू लागला. त्याची वागणूक बदलली, त्याचे कपडे बदलले, त्याची बोलीभाषा बदलली, त्याच्या चेहऱ्यावर तेज आले, हावभाव जागृत वाटत होते. त्याला आज सकारात्मक शक्तीची गमक बसली आणि पुढील वाटचाल त्याने सुरू केली. लष्करी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. अतोनात मेहनत करून तो लष्करी स्पर्धेत उत्तीर्ण झाला. फक्त उत्तीर्णच नव्हे तर त्या अकॅडमिक वर्षाच्या निवडीत तो प्रथम आला होता आणि आयोजकांनी त्याचे सत्कार करून त्याला त्याचे मनोगत व्यक्त करण्यासाठी 2 मिनिटे दिले. परंतु अफाट गर्दीसमोर, सर्व लष्करी कॅडेट समोर व त्याच्या पालकांसमोर, मोठमोठ्या अधिकाऱ्यांसमोर त्याने त्याचे मनोगत स्पष्ट केले व नकारात्मक व सकारात्मक या दोघांचे स्पष्टीकरण व त्याचे यशाचे गमक वर्णन केले. तब्बल 40 मिनिटे तो बोलत होता व सर्व लोक स्तब्ध होऊन डोळ्यात अश्रू व कौतुक नजरेने त्याच्याकडे पाहत होते. त्या लष्करी अधिकाऱ्यांनी त्याला त्या कॅम्पमध्ये पहिला आला त्याचे पारितोषिक दिलेच. त्याचबरोबर 40 मिनिटाचे त्याचे ते भाषण ऐकून मंत्रमुग्ध झालेले ते अधिकारी यांनी त्या उत्कृष्ट वक्ता व इन्स्पायरर म्हणून 10,000चे बक्षीस देऊन सन्मान केले. ही बातमी त्याच्या राहत्या गावातही पसरली. ज्या दिवशी तो युनिफॉर्म घालून त्याच्या गावात आला त्या दिवशी संपूर्ण गाव, नातेवाईक, मित्रमंडळी यांनी त्याचे खास आयोजन करून त्याचे ढोल ताशात त्याची मिरवणूक काढून त्याचे स्वागत सत्कार केले आणि तो तरुण आज आपल्या यशाचे गमक सर्वांना सांगत आहे. शेवटी तो एक वाक्य म्हणतो, नकारात्मक विचार येऊनच देऊ नका, सकारात्मक विचार हेच तुमच्या यशाचे गमक आहे. कोणीही असा तुम्ही फक्त सकारात्मक राहा, यश तुमच्या बरोबर आहे. सकारात्मक विचार, सकारात्मक कृती हीच खरी यशाची किल्ली आहे. आज त्याचे आई वडील, बहीण, नातेवाईक, मित्रमंडळी, सर्व गाव त्याचे आदर्श घेऊन कौतुक करीत आहे. त्याच्याबरोबर त्या सकारात्मक किल्ली देणारे काका त्याचेही कौतुक होत आहे. तो तरुण हे सर्व प्रगती त्या काकाला सांगण्यासाठी शोधतो, परंतु ते काका त्याला भेटतच नाही. हे आनंद मी त्या काकाला कसे सांगू, कुठे शोधू हे विचार करीत एका नदी किनारी बसलेला असतो. तो आज थोडा दुःखी असतो, कारण हे सर्व ज्यांनी करायला लावले तो आज समोर नाही, म्हणून तो दुःखी होऊन नदी किनारी बसलेला असतो. त्याच्या मनात किंचित असा नकारात्मक विचार येतो की काका मला आता भेटणार नाही. डोळ्यातील अश्रू पुसून तो पाण्याकडे एकटक पाहतो. एवढ्यात त्याच्या मनात विचार येतो की काका तर मला म्हणाले होते की कोणतीही संकटे असो, कितीही संकट असो, कितीही दुःख असो, नकारात्मक विचार आणायचे नाही, प्रत्येक वेळी सकारात्मक विचार आणायचे. पटकन मी अश्रू पुसून असे विचार केले की या पाण्यात काकाचे प्रतिबिंब दिसत आहे. खरंच हे प्रतिबिंब आहे का? मला भास होत आहे. ते भेटतील, मला दिसतील, मी त्यांना सर्व काही सांगणार असे विचार करून तिथून उठलो. तर आश्चर्य, ते प्रतिबिंब नव्हते, खरोखर माझे काका माझ्या मागे उभे होते. त्यांचे प्रतिबिंब मला पाण्यात दिसले. काकांनी मला हाक मारली, मी त्यांना मिठी मारली. काका आणि मी रडलो, परंतु रडतानाही मला ते म्हणाले, अरे तुझा मित्र मी नाही, तो सकारात्मक विचार आहे, त्याला तू कधीही सोडू नको, तोडू नको. दोघेही हसत आनंदाने तिथून निघून गेले. या गोष्टीवरून असे दिसले, लाख मित्रांपेक्षा एक सकारात्मक मित्र हा श्रेष्ठ असतो. तर नकारात्मक सोडून सकारात्मकाकडे वळा, यश आपलंच आहे. ही गोष्ट सत्य घटनेवर आधारित आहे. धन्यवाद. तर गोष्ट कशी वाटली कळवा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक नवीन गोष्टसह पुढच्या शनिवारपर्यंत. तोपर्यंत सकारात्मक राहा.